ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ति दंडवातीतम गगनशम तत्मशादि लक्षणम एक नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुस्तम नमः। अनंत ब्रह्मांडाचे मालक देवादिदेव श्री गुरु दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। जमलेल्या सर्व संत मंतांच्या चरणी नतमस्तक होतो। जमलेल्या सर्व भाविक भक्तांना त्यांनाही या ठिकाणी सर्वांना माझा आनंद देवदत्त। भाईबापू, असा जो सोहळा असतो, भगवंत आपल्या हातून सहजासहजी असा असणारा कार्य घडून नेते। जसं की 4 महिन्यापासून चालत आलेला अखंड दत्तनाम सप्ताह आणि त्या कार्यक्रमाची आज आपण या ठिकाणी सांगता काकडा आरतीने करतोय। खरं तर यालाही काहीतरी पूर्वीचं भाग्य म्हणावं लागते। करता करविता तोच आहे, सद्गुरु महाराजच आपल्या पाठीशी नेहमी असतो। फक्त मार्ग दाखवण्यासाठी आपल्या समोर या ठिकाणी गुरुवर्य दयाळगिरी महाराज हे आपल्याला वारंवार मार्गदर्शन करतात। सर्व भक्तांना, सर्व काही त्यांचे जे भक्त मंडळी आहेत, गावकरी मंडळी आहेत, त्यांना सर्वांना मार्ग दाखवतात। कशाचा? आनंद मार्ग म्हणजे काय, भक्तीचा उजाळा म्हणजे काय, ज्ञान भक्ती वैराग्य म्हणजे काय। असे जे संत आपल्या या पांढरीमध्ये होऊन जातात ना, खरोखर काहीतरी या पांढरीचं सुद्धा पुण्य म्हणावं लागेल, भाग्य म्हणावं लागेल। होते पूर्वीचं सुकृत, म्हणून असा असणारा हा सोहळा या ठिकाणी घडून येतो। आज सोनियाचा दिन, वर्षे अमृताचा घन असा असणारा आनंद घन परमात्मा या ठिकाणी आपल्या समोर आज प्रकट या ठिकाणी झालेले आहेत। 128 अशी असणारी आनंदक्त महापूजा आपल्या समोर आज आपल्या डोळ्यांनी बघतोय। खरोखर यालाही काहीतरी पूर्वीचं भाग्य म्हणावं लागते, काहीतरी पूर्वीचं सुकृत म्हणावं लागते। सहजासहजी असा सोहळा आपल्या हातून घडून जातो आणि त्याचे आपण साक्षीदार बनतो, आणि हे कोणाच्याही भाग्यात नसतं। आपण इथं आहोत ना, तेवढ्यांच्याच भाग्यात आहे। जे घरी झोपून आहेत ना, त्यांच्या भाग्यामध्ये तो दिवस येईल नाही येईल माहित नाही। पण आपण आज आपल्या डोळ्याने जे भगवंताचं रूप बघतोय, भगवंत मंदिरामध्ये या ठिकाणी विराजमान आहेत, त्यांचं रूप आपल्या हृदयामध्ये साठवलेलं आहे। फक्त आपल्याला जागृत करण्याचं काम आपल्याला आहे। हे पंचमहाभूताचं शरीर भगवंताने आपल्याला दिलंय, पण आपला मार्ग असा असणारा वेगळा या ठिकाणी कुठेतरी चुकतो की काय। एकदा आपल्या आत्म्याला, मनात्म्याला, चिदात्म्याला एक त्या ठिकाणी विचारून पहा। म्हणतात ना, दुजा ठाव समूळ पुसला, उरलो माझा मी एकला, संग नाही कोणी मजला मी नित्य पाहतो। असा असणारा आत्मा ओतपोत या पंच प्राणाच्या या देहामध्ये आपल्याला भरून उरलेला आहे। पण आपण मार्ग आपला या ठिकाणी कुठेतरी चुकतो की काय। एकदा आपण विचारा, आपल्या मनाला, आत्म्याला या ठिकाणी विचारा। असा असणारा भटकत असा असणारा आपला हा जीव या ठिकाणी वारंवार या ठिकाणी भटकत असतो। मन फार चंचल आहे। पूर्ण या ठिकाणी आपण आता काकडा आरतीला आलो, पण घरी कधी जायचं, आरती प्रसाद कधी होईल, कधी या ठिकाणी सुटका आपल्याला समोर या ठिकाणी जाईल, म्हणजे आपण घरी कधी जाईल, हे चिंता आपल्याकडे आहे का नाही? प्रश्न सर्वांकडे उपस्थित आहे। म्हणून असं असणारा कुठेतरी असा असणारा स्थिर झालं पाहिजे। भगवंताच्या भजनामध्ये हो, पूजनामध्ये हो, संतांच्या मार्गदर्शनामध्ये हो, एक रूपाने लीन झालं पाहिजे मायाबापू। तरच काहीतरी या आलेल्या जन्माचं सुकृत आपल्या हातून, आपल्या हातामध्येच आहे। पण मार्ग आपल्याला चुकतो की काय, एकदा आपण नक्कीच याच्यावर विचार केला पाहिजे। आणि आपली भारतीय संस्कृती आपल्याला काय शिकवण देते, याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे। आपण करायलो काय आणि करायला काय पाहिजे, कुठून आलो कुठे जायची विचार मनाला, कर्तव्य ते काय करावे पुसावे गुरुला। म्हणून असे असणारे आपल्या या चिदगिरीच्या संस्थांमध्ये दयाळगिरी महाराज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आद्यगुरु असे असणारे गुरुवरी आहेत, त्यांना वेळोवेळी या ठिकाणी विचारलं पाहिजे।
आपल्याला जर मार्ग चुकत असेल तर त्यांना विचारलं पाहिजे. अनुग्रह घेताय ना, तर मग ते माळ या ठिकाणी आपण घेतोय, पण ते मनी माळ अशी असणारी आपल्या समोरच या ठिकाणी राहून जाते, घरामध्ये भीतीलाच अडकून राहते. पण आम्ही माळ जपत नाही, गुरुने दिलेलं नाम जपत नाही, त्याच्यावर विश्वासच या ठिकाणी नाही. अंधश्रद्धेकडे या ठिकाणी हा कलियुग अंधश्रद्धेकडे या ठिकाणी फार वळत चाललेला आहे. कुठेतरी एखादा चमत्कार लोकांना हवा आहे, तिथं धाव या ठिकाणी धावून पळत या ठिकाणी जातात. मग पूर्वीचं असं असणारं संस्थान आपल्या या गावामध्ये, या पांढरीमध्ये विराजमान आहे. दत्त महाराज स्थानापन्न आहेत. तिथे या ठिकाणी एकदा तरी माथा असा असणारा मनोभावाने चित्त देऊन या ठिकाणी आपण टेकवला पाहिजे. नाही ते शंका या ठिकाणी निर्माण होतात ना, ते सर्व काही शंका निघून जातात. एवढं सामर्थ्य आपल्या पांढरीमध्ये आहे. एवढंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत दयाळगिरी महाराजांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. की कारण का की दरवर्षी असा असणारा सोहळा ते आपल्या या छोट्याशा चितगिरी गावामध्ये साजरा करत असतात. सर्वांना त्यांचा सहकार्य असते. असंच सर्व गावकऱ्यांचं, सर्व भक्तांचं, पंचकोशीतील सर्व भाई भक्तांचं सहकार्य त्यांना लाभो आणि असंच कार्य त्यांच्या हातून घडत जावो, हीच मी दत्त मालकांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय आनंद, जय सद्गुरू. श्री 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 गाठाराड परमपूजनीय गोपाळगिरीजी महाराज दत्त बर्डे हटगाव हे त्यांचं आशीर्वचन देतील.